नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळे धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी। आजपासून परत एक अंदाज देत आहे। राज्यात काही मोठा पाऊस येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। पण ज्यांचं गहू, ज्यांचा हरभरा, ज्यांचा गहू हरभरा तूर काढणीस आलेली असेल त्यांनी काय करायचं, 29 फेब्रुवारी पर्यंत मात्र तुम्ही तुमचं पीक काढून झाकून ठेवण्याची तयारी ठेवा। कारण की 29 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान राज्यात एकदा परत वातावरण खराब होणार आहे, म्हणून हे एक पूर्वकल्पना म्हणून अंदाज येत आहे। त्याच्यानंतर 29 ते 4 दरम्यान म्हणजे नेमका कुठं पाऊस पडणार आहे आणखीन त्याचा 8 दिवसांना त्याचा डिटेल दिला, पण तरी पण आणखीन शेतकऱ्यासाठी आणखीन 15 दिवस आहेत, म्हणून हे देखील लक्षात येतं। उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो की उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आता म्हणजे आज काही चिंता करू नका, तुमच्याकडे पाऊस काही येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। फक्त 21 आणि 22 तारखेला थोडा आभाळ येईल, तुम्हाला वाटेल पाऊस येईल का, काही चिंता करू नका, पाऊस काय येणार नाही, नुसतं ढगाळ वातावरण राहणार आहे। 21 आणि 22 तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये ही अंदाज लक्षात येतात। त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा ह्या देखील भागातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुमचा हरभरा तूर गहू 29 तारखेपर्यंत करून घ्या, कारण की 29 तारखेच्या नंतर एकदा वातावरणात बदल होणार आहे, म्हणून हे देखील अंदाज व्यक्त करत आहे। अचानक जर वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।